श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी, प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी, संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर. प्रपंचाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 2 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. काय केले असता कर्म करून न केल्यासारखं होईल? महाराजांचं उत्तर: अकर्तेपणाने कर्म करावे. कर्तेपणात दुःख आहे, ते सोडून कर्म करावे. बुद्धी व कर्तृत्व भगवंताचे आहे, त्याने मला शक्ती दिली म्हणून मी कर्म करतो. आपण आरोपी म्हणून कर्म न करता साक्षीदार म्हणून कर्म करावे. फलाची अपेक्षा सोडून कर्म करावे. फलाच्या अपेक्षेत सुखदुःखाचे बंधन आहे. कर्म असे करावे की ते कर्म तिथंच नाहीसं होईल, म्हणजे ते स्मरणात करावे. जसं फणसाचा चीक टाळायला हाताला तेल लावतात, तसं प्रत्येक कर्मात भगवंताचे अनुसंधान ठेवून ते कर्म करावे. जसा सरकारी नोकर वरिष्ठाच्या हुकुमाप्रमाणे चालत असल्यामुळं त्याच्यावर वैयक्तिक जबाबदारी येत नाही आणि कर्तेपणाही त्याला शिवत नाही, त्याप्रमाणे गुरुवर श्रद्धा ठेवून त्याच्या आज्ञेत राहावे. लाभ हानी देव जाणे. जबाबदारी गुरुवर आणि तोच साधन करत असल्यामुळं कर्तेपणाही त्याच्यावरच असणार. त्याच्याही पुढं म्हणजे जे जे काही हातून घडते ते ते सर्व त्याच्याच इच्छेनं आणि सत्तेनं घडतं, अशी दृढ भावना असली म्हणजे कर्तेपणा सोडून अजिबात मोकळं होता येतं. असं झालं म्हणजे जे जे आपल्या हातून घडतं ती त्याचीच सेवा होते. प्रश्न क्रमांक 2. सर्वांमध्ये भगवंत पाहावा याचं कारण काय? महाराजांचं उत्तर: खरं तर आपल्या स्वतःमध्येही भगवंताचे अस्तित्व आहे, पण आपल्याला त्याची जाणीव नाही. आपले लक्ष सर्वत्र विखुरलेले आहे, ते तिथून काढणं आपल्याला कठीण वाटतं. मग अशा वेळी जिथं जिथं आपलं लक्ष जातं तिथं भगवंत पाहावा, भगवंताची आठवण करावी. यासाठीच सर्वांमध्ये भगवंत पाहावा असं संतांनी सांगितलं आहे. सर्वत्र भगवंत दिसण्यास आपल्याला ती दृष्टी मिळाली पाहिजे. ती दृष्टी येण्यास मी आहे ही भावना गेली पाहिजे, माझा विसर पडला पाहिजे. उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.